उमरखेड तालुक्यातील विडुळ गावी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून झेंडावंदन केले। विविध सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन विभागातील कार्यालय यावेळी उपस्थित होते। शेवटी सर्व गावातून प्रभात फेरी काढून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये झेंडावंदन करण्यात आले। मी कुमारी राजश्री सुधाकर इंगोले, जिल्हा परिषद हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी। मी वर्ग 10वी मध्ये 95.40% मिळवले आहे। हे मार्क मी माझ्या कष्टाने मिळवले आहे आणि त्या कष्टाचे भागीदार माझे पालक, माझे सर्व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक हे आहेत। आणि आज 15 ऑगस्टला आमचा जिल्हा परिषद हायस्कूल इथे सत्कार झालेला आहे। हा सत्कार आमच्या शिक्षकांनी, आमच्या गावातील सर्व लोकांनी आमच्यासाठी आयोजित केलेला आहे। त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते। मी कुमारी समीर संजय इंगोले, मला 10वी मध्ये 94.20 मार्क्स मिळालेले आहेत। आज आमच्या गावामध्ये सत्कार झालेला आहे, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे सगळ्यांचे आभार मानते। धन्यवाद। जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयामध्ये 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा झाला। या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनी फार उत्साहाने या ठिकाणी सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब अशी की शाळेचे जवळपास 13 विद्यार्थी हे 90% वर माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गुण घेऊन उत्तीर्ण झाले। त्या सर्व विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित सत्कार केला। त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा सत्कार केला आणि गावातील दानशूर आणि सर्व मोठ्या मनाची जी दातृत्वदान मंडळी आहे त्या मंडळींनी आमच्या विद्यार्थ्यांचा जो मनोबल उंचावला त्याबद्दल आमच्या सर्व शाळेच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि अशीच प्रथा आणि परंपरा चिरकाल चालू राहो अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। जय हिंद। कुमारी करुणा कैलास खडे, इयत्ता 10वी या शालांत परीक्षेत अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। याचे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना, प्राध्यापकांना व गावकरी मंडळींना देते व 15 ऑगस्ट या दिवशी आमचा सत्कार केला आहे, याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि या पात्रतेस आम्हास जे लोकांनी सत्कार दिला आहे त्याचे पण मी आभार मानते। आज आम्ही 78वा स्वातंत्र्य वर्धापन दिवस साजरा केला। या दिवशी आमच्या शाळेत गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी मंडळी इथं आमच्याकडे उपस्थित होते आणि पूर्ण हर्षोल्लासाने हे गणतंत्राचा सोहळा आम्ही साजरा करतो। याच दिवशी आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतो। बक्षीस वितरणचा कार्यक्रम हा खूप मोठा असते, गावातून खूप प्रतिसाद भेटते आणि बक्षिसाचा वर्षाव होते। या गावात सगळं मिळून आम्ही हा सण साजरा करतो।